टीव्ही जप्त करण्यात आलेले। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, पोलीस आयुक्त म्हणतात आता कारवाई होणार आणि सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतलंय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे। पुण्यातील हे तेच हॉटेल आहे L3, ज्याचं नाव आपण बघू शकतो की लिक्विड लीजर लाउंज आहे। आणि या संपूर्ण घटनेची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी साम टीव्हीला माहिती दिलेली आहे की या संपूर्ण हॉटेलमधले सीसीटीव्ही जे आहेत ते आता जप्त करण्यात आलेले आहेत आणि यानंतर या ठिकाणचे शिवाजीनगर पोलीस ठाणे असेल किंवा इतर पोलीस ठाण्यातले जे कर्मचारी रात्री गस्तीवर होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे। जर पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी या वेळेला जर रात्री उपस्थित होते मात्र त्यांना इथे सुरू असलेली पार्टी जर दिसली नसेल तर ते जे आढळलेले दोषी आहेत, जे कर्मचारी आहेत, ते देखील त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे, अशी स्वतः माहिती जी आहे ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी साम टीव्हीला दिलेली आहे। आपण जर बघितलं तर पुण्यातील हा तोच FC रोड आहे जो शनिवार रविवार गजबजलेला असतो आणि याच ठिकाणी थेट ड्रग्सचं सेवन केलं जाण्याचा एक व्हिडिओ जो आहे तो याच हॉटेलमधनं व्हायरल होताना झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। पुणे पोलिसांचे वेगवेगळे पथक जे आहेत ते देखील दाखल झालेले आहे। फॉरेन्सिक पथक असेल, नार्कोटिक सेल असेल, क्राईम ब्रांच असेल, हे सगळे जे आहे अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच सीसीटीव्ही जो आहे ते जप्त करून त्याची पडताळणी जी आहे त्याची तपासणी जी आहे ती आता केली जाणार असून पुणे पोलिसांकडून आता तात्काळ या घटनेचं गांभीर्य घेतलं जाते। अक्षय, ड्रग्ज मुक्त पुणे अशी घोषणा लोकप्रतिनिधींनी सत्ताधाऱ्यांनी केली होती, मात्र ती घोषणा हवेतच विरली असं म्हणू शकतो का?